बुधकौशिक ऋषींनी प्रभू रामचंद्रांचं एक वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेस ते राक्षसांचा संहार करतात त्यावेळेस प्रभू रामचंद्र हे रणकर्कश राम आहेत. म्हणजेच त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णांचं वर्णन व्यासांनी आणि सांदीपनींनी केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवरायांचे सुद्धा असे अनेक अलौकिक वर्णने इतिहासामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळेच आपल्याला शिवचरित्राची जी मोहिनी पडते त्याचं अधिष्ठान रामायण आणि महाभारत आहे बरं का. त्या कालखंडामध्ये मी ज्या पद्धतीने वर्णन केलं की अष्टभाव प्रगट करता येणे किंवा नवरस प्रगट करता येणे हे फार कमी लोकांना जमते. काही काही लोक त्यांच्या त्यांच्या स्वभाव धर्मानुसार आपले आपले हावभाव प्रगट करत असतात. पण ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण हे कंसाला मारायला जातात त्याच वेळेस ते एकाच वेळेस अनेक भाव निर्माण करतात, असं अक्षरशः व्यासांच्या बारीक रचनेमध्ये आपल्याला सापडतं. छत्रपती श्री शिवरायांकडे ही गुणसंपदा होती. आपण छत्रपती शिवरायांचं लिखाण करणारा हर्बर्ट डियागर असेल, ॲबेकार्रे असेल, फ्रायर असेल, निकोले मनुची असेल किंवा अनेक परकीय प्रांतातून आलेले वेगळे वेगळे अधिकारी असतील, यांची जर रचना वाचली तर निश्चितपणे एक सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की छत्रपती श्री शिवरायांनी हाच गुणधर्म आपल्यामध्ये आत्मसात केला आणि तो निर्माण पण केला. तो खरंच किती त्या कालखंडात मनमोहक असेल यावरनं आपल्याला समजतं.